हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमके ट्रिपल एस सीसॉ स्पर्धा यूट्यूब चॅनल. सुरू करत आपलं हिंदू पेपर अनालिसिस. तर पहिली न्यूज काय होती की न्यू कॅनडा इंडिया इकॉनॉमिक अलाइनमेंट इमर्जेस. जसं आपण म्हणलं होतं की जसं कॅनडाचे प्राईम मिनिस्टर बदललेत. मग जस्टिन ट्रुडो जेव्हा होते तेव्हा इंडिया आणि कॅनडाच्या रिलेशन्समध्ये बराच तणाव पसरला होता. रिलेशन्स खराब झाले होते. इकॉनॉमिक रिलेशन्स, बाकीचे मिनरल्स वगैरे जे आपण ट्रेड करतो त्याच्या बाबतीत सगळेच रिलेशन्स बरेच खराब झाले होते. मग त्याच्यानंतर मार्क कार्ने जे आले त्याच्यानंतर इंडिया आणि कॅनडाचे जे रिलेशन्स आहेत ते पुन्हा रुळावर यायला लागलेत. मग त्याच्यानंतर आपण रिसेंटली त्यांच्याबरोबर जे युरेनियम मिनरल होते त्याच्याबद्दल आपण डील केली होती. त्याच्यानंतर एनर्जी मिनरल्स, सिनर्जी याबाबत झाली. मग ट्रेड डील करण्याच्या बाबत आपण चाललोय. जसं आपण EU बरोबर केलेलं आहे. मग USA बरोबर आपण इंटरिम ट्रेड पॅक्ट जो आहे त्याच्याबद्दल सायनिंग चालू आहे. त्याच्याबद्दल बोलणं चालू आहे. मग आता राहिला कोणता वेस्टर्न एशियामधला, वेस्टर्न युरोप वगैरे कंट्री कोणता राहिला? कॅनडा राहिला. कारण युरोप झालं, USA झालं, मग G7 वगैरे किंवा G20 मधला एक मेजर दुसरा कोणता देश राहिला? कॅनडा. मग कॅनडा बरोबर FTA बद्दल गोष्टी झाल्या. मग बाकीच्या ज्या गोष्टी असतील आपल्या रिलेशन्स मधल्या, त्या गोष्टी कशा वर्कआउट झाल्या पाहिजे त्याच्याबद्दलचं हे आर्टिकल आहे. जे आपल्याला IR मध्ये GS2 मध्ये कामाला येणार आहे. पुढचं आर्टिकल काय की वन नेशन वन इलेक्शन रेमेडी वर्स दॅन डिसीज. जे M.K. स्टॅलिन आहेत तामिळनाडूचे चीफ मिनिस्टर, त्यांनी एक आर्टिकल लिहिलेलं आहे. त्यांनी जसं आपल्याला माहिती आहे की मागे सुद्धा एक आर्टिकल लिहिलं होतं फेडरलिझम बद्दल. आता तामिळनाडूमध्ये इलेक्शन आहे त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की सेंटर स्टेट जे रिलेशन्स आहेत ते खूप जास्त सेंटरचा कंट्रोल नाही पाहिजे. स्टेटला इंडिपेंडन्स पाहिजे, ऑटोनॉमी पाहिजे, गव्हर्नरचा रोल आहे. त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी बरंच क्रिटिसिझम केलं होतं, की गव्हर्नरनी ओव्हर कंट्रोल नाही केलं पाहिजे. एक साइडला राहून प्रॉपरली जोपर्यंत कॉन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम अंडर चालू असेल स्टेटचं काम, तोपर्यंत गव्हर्नरनी इंटरफिअर नाही केलं पाहिजे. आता त्यांचं म्हणणं आहे, की जे वन नेशन वन इलेक्शनची जी कन्सेप्ट आहे, ती जी जो डिसीज आहे त्याच्यापेक्षा जास्त भयंकर आहे. आपण वन नेशन वन इलेक्शन जे इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न करतो. कशासाठी? की आपण जो देश आहे आपला कंटिन्यूअस कोणत्या ना कोणत्या इलेक्शन प्रोसेसमध्ये असतो. मग लोकसभेची झाली, मग स्टेट झालं. मग स्टेटची पण जी असेल ती वेगवेगळ्या टाईम पिरियडमध्ये असणार. त्याच्यामुळे कंटिन्यूअस इलेक्शन सायकलमध्ये राहणार. मग गव्हर्नमेंटला जसं एक गव्हर्नमेंट जरी म्हणून काम करत असेल, तर ती एक पार्टी सुद्धा आहे. मग त्या पार्टीला ते इलेक्शन जिंकण्यासाठी मेहनत करावी लागणार. मग प्राईम मिनिस्टर वगैरे हे जे मेंबर आहेत. ते गव्हर्नमेंटचा भाग आहे, तसं ते पार्टीचा पण भाग आहे. त्याच्यामुळे पार्टीला जिंकवण्यासाठी सुद्धा त्यांना एफर्ट्स टाकावे लागतात. त्यावेळेस मूव्ह व्हाव्या लागतात. मग त्याच्यामध्ये पैसा भरपूर खर्च होतो. जी पब्लिक पॉवर आहे, जी कंटिन्युअसली यूजमध्ये आणली जाते. त्यांचा जो वापर आहे, तो पण जास्त वेळेस इलेक्शनसाठीच वापर केला जातो. मग ह्या गोष्टीमुळे आपण कन्सेप्ट आणत होतो, की वन नेशन वन इलेक्शन ही कन्सेप्ट आणला पाहिजे. पण जे M.K. स्टॅलिन आहे त्यांचं म्हणणं आहे, की हा जो आपण हे जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ही जी मेथड आणणार आहे किंवा हा जो उपक्रम राबवणार आहे, त्याच्यापेक्षा ती नवीन चॅलेंजेस पोज करेल किंवा जास्त प्रॉब्लेमॅटिक आहे. जसं आपलं त्यांचं म्हणणं आहे, की इंडिया जो फेडरल कंट्री आहे, त्या फेडरलिझमला धक्का लागणार. म्हणजे वन नेशन वन इलेक्शन झालं, ते जे इलेक्शन असेल ते मेजरली नॅशनल, इंटरनॅशनल टॉपिक्सवरती होणार. जसं आपल्याला माहिती आहे, की दिल्लीची जी MCD इलेक्शन होती त्याच्यामध्ये सुद्धा जिओपॉलिटिकल किंवा इंटरनॅशनल रिलेशन्स बद्दलचा मुद्दा उठतो. ज्याचे काही रिलेव्हन्स नाहीये त्या इलेक्शनमध्ये. मग अशा कंडिशन्समध्ये जो फेडरल फीचर आहे म्हणजे स्टेट पार्टीत किंवा रिजनल पार्टीत आहेत, त्यांच्या एक्झिस्टन्सवरती प्रॉब्लेम येऊ शकतो. परत जर असं झालं तर मग जी नॅशनल पार्टीज वगैरे असतील त्यांच्याकडे फंड म्हणा, त्यांना डोनेशन जास्त येणार, मग यांना कमी येणार, त्याच्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम होणार. मग ह्या ज्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत बाकीच्या, त्याचबरोबर सेंटर मग कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करावी लागणार किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील याच्याबद्दलच्या, त्या आपल्याला महत्त्वाच्या आहेत. जसं आपण म्हणतो, की जेव्हा सरकारी ऑफिशियल किंवा म्हणजे की सरकारी मिनिस्टर वगैरे कोणी आर्टिकल लिहितात, तो ते एक जास्त महत्त्वाचं बनतात. कारण त्याला जे एक एक्स्ट्रा वेटेज भेटतं त्या आर्टिकलला किंवा त्यांच्या म्हणण्याला. त्याच्यामुळे हे जे आर्टिकल आहे वन नेशन वन इलेक्शन बद्दलचं, ते पुन्हा एकदा खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला GS2 मध्ये जी पॉलिटी आहे, त्याच्यामध्ये प्रचंड महत्त्वाचं हे असं आर्टिकल आहे. त्याच्यामुळे ह्याच्याशी रिलेटेड ज्या कन्सेप्ट आहेत, फेडरलिझम झालं, त्याच्यानंतर सेंटर स्टेट रिलेशन झालं, त्याच्यानंतर गव्हर्नरचा रोल जसं रिसेंटलीच जसं आपण म्हणलं, की गव्हर्नर सुद्धा रिसेंटली शिफ्ट झालेले आहेत, की म्हणजे जे तामिळनाडूचे गव्हर्नर होते त्यांना वेस्ट बेंगॉलला पाठवलंय. मग ही जी गव्हर्नरची पोस्ट आहे ती म्हणजे त्यांची बदली झाली एक प्रकारे. तर त्या गोष्टी झाल्या. मग गव्हर्नरचा रोल झाला, गव्हर्नरची पोस्टिंग, गव्हर्नरचा जो सेंटर आणि स्टेटमधले त्याची जी कनेक्टिंग लिंक म्हणून त्याचे जे रोल्स असतात. त्याच्यानंतर तो स्टेटवरती कसा कंट्रोल ठेवतो, त्याची जी व्हीटो पॉवर आहे, त्या गोष्टी झाल्या. मग त्याची अपॉइंटमेंट झाली, त्याची बदली झाली. या सगळ्या ज्या गोष्टी या प्रीसाठी महत्त्वाच्या आहेत आणि त्याचबरोबर हा जो टोटल टॉपिक आहे सेंटर स्टेट रिलेशन्स मधला, तो मेनसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. पुढचं आर्टिकल काय होतं, की व्हाय आर फायनान्स कमिशन ग्रांट्स टू सिटीज स्टिल सो लिमिटेड.
तर त्यांचं काय म्हणणं आहे, की आपली जी हे 15th फायनान्स कमिशनच्या वेळेस काय झालं होतं, की आपली जी जी-डी-पी होती ती 200 ते 210 लाख कोटीच्या अराउंड होती आणि त्यावेळेस जे आपण 15 कमिशननी अर्बन लोकल बॉडीजला जो ग्रांट दिला होता, तो होता 1.2 लाख करोड टू 1.3 लाख करोड. म्हणजे जी-डी-पीच्या फक्त 0.12 ते 0.13% पर्यंत होता. आणि आता जे केलंय 16 फायनान्स कमिशननी काय केलंय, की 2026 ते 31 पर्यंत 3.5 लाख कोटीचे अराउंड ग्रांट्स दिलेले आहेत अर्बन लोकल बॉडीजला. म्हणजे अराउंड 75,000 कोटी दरवर्षी. पण रायटरचं काय म्हणणं आहे, की ह्या ज्या काळात आपली जी जी-डी-पी असेल कंट्रीची ती 400 लाख कोटीपर्यंत गेलेली असेल. म्हणजे पुन्हा जे पर्सेंटेज वाईज होतं, की त्या 15व्या फायनान्स कमिशनच्या वेळेस किती होतं 0.12 ते 0.13% ऑफ जी-डी-पीच फक्त अर्बन लोकल बॉडीजला ग्रँट्स मिळत होते. ह्यावेळेस सुद्धा तेवढंच भेटणार आहे. त्याचबरोबर त्यांचं काय म्हणणं आहे, की अर्बन पॉप्युलेशन जी होती, ती 2031 पर्यंत 41% पर्यंत पोहोचेल. मग जर आपण पर कॅपिटा जे हे ग्रँट म्हणू, पर कॅपिटा किती पोहोचलंय, ते सुद्धा तेवढंच होईल. उलट कमी सुद्धा होऊ शकतं. मग अशा कंडिशनमध्ये जेव्हा आपली अर्बन पॉप्युलेशन जी वाढतीये, त्याच्यानंतर इंडिया ग्रो करतोय. मग अशा कंडिशनमध्ये तुम्ही अर्बन लोकल बॉडीजला जो ग्रांट्स मिळतो, तो इतका कमी का देताय? बरं त्याच्यामध्ये सुद्धा पुढचा प्रॉब्लेम काय? त्यांचं म्हणणं आहे, की हे जे ग्रांट्स असतात, ते टाईड ग्रांट्स असतात. टाईड ग्रांट्स म्हणजे काय? की एका पर्टिक्युलर कामासाठी दिले असेल, समजा सॅनिटेशन वगैरेसाठी दिलं असेल, वॉटर सप्लायसाठी दिलं असेल, तर तो जो ग्रांट असेल, तो जो पैसा असेल, तो फक्त त्याच कामासाठी वापरला जाईल. बाकी दुसऱ्या कोणत्या कामासाठी वापरला जाणार नाही. अशीच एक दुसरी कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे, की सेस. जर एखाद्या कारणासाठी तो फक्त एखाद्या कारणासाठीच लावता येतो आणि फक्त त्याच कारणासाठी त्याचा पैसा वापरतात. मग ही जे टाईड ग्रांट्स जे आहेत, त्याच्यामुळे काय होतं त्यांची फायनान्शियल ऑटोनॉमी सुद्धा जाते. म्हणजे ऑलरेडी त्यांच्यावरती जो भार आहे, तो वाढत असताना त्यांना मिळणारा पैसा कमी होत चाललाय आणि जो पैसा मिळतोय, तो सुद्धा त्यांना सांगितलं जातं, की याच गोष्टींसाठी वापरला जायला पाहिजे. मग अशा कंडिशनमध्ये त्यांची जी फिस्कल ऑटोनॉमी आहे, ती खूप मोठ्या प्रमाणात हॅम्पर व्हायला लागली. मग अशा कंडिशनमध्ये जर अर्बन लोकल बॉडीज मग चांगल्या पद्धतीने काम कशा करतील आणि अर्बन लोकल बॉडीज चांगले काम नाही करणार, तर आपलं अर्बनायझेशन आहे, ते प्रॉपरली होणार नाही. ते जे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा किंवा त्याची फाउंडेशन जी आहे तीच प्रॉपरली नसणार. मग परत पुन्हा-पुन्हा तेच प्रॉब्लेम येणार. मग त्याच्यानंतर मग जी बिल्डिंग्स वगैरे असतील त्यांची गोष्टी झाल्या. मग त्याच्यानंतर रस्ते झाले, मग ड्रेनेज सिस्टम या सर्व गोष्टी त्या पुन्हा-पुन्हा येणार. मग पुन्हा एकदा समजा खूप पाऊस झाला, तर मग त्याच्यानंतर पूर येणं वगैरे यासारख्या गोष्टी. याच्यामुळे मग अर्बन लोकल बॉडीज म्हणा किंवा अर्बनायझेशनचे प्रॉब्लेम आहेत, ती कंटिन्यू राहण्याची गोष्ट आहे किंवा कंटिन्यू राहणार. मग अशा कंडिशनमध्ये आपण काय केलं पाहिजे? किंवा फायनान्स कमिशननी मग काय स्टान्स घेतला पाहिजे? त्यांची फिस्कल ऑटोनॉमी वाढवायला काय करायला पाहिजे? मग सेंटर आणि स्टेटनी काय केलं पाहिजे? त्यांना अजून जे आहे फंड अलोकेट केला पाहिजे, की त्यांना स्वतः सुद्धा टॅक्स लावण्यासाठी काही वेव्हर दिले पाहिजेत. जी मधला जो फंड आहे, तो सुद्धा त्यांना काही प्रमाणात ट्रान्सफर केला जाऊ शकतो का? याबाबत ज्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला पाहणं महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यामुळं अर्बन लोकल बॉडीज त्याच्यानंतर हे जे अर्बनायझेशन आहे, ह्या ज्या गोष्टी त्या मेन्ससाठी प्रचंड महत्त्वाच्या आहेत GS1 मध्ये आणि त्याचबरोबर ह्या गोष्टी जसं टाईड ग्रांट्सची जी कन्सेप्ट झाली ती झाली. त्याच्यानंतर हे जे पर्सेंटेज वगैरे झाले. त्याच्यानंतर त्याचबरोबर काही एक अर्बन चॅलेंज फंड म्हणून यावर्षी इंट्रोड्यूस केलं होतं. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रीसाठी महत्त्वाच्या आहेत. पुढची न्यूज काय होती, की व्हाय आर एआय जनरेटेड एनिमल व्हिडिओज ऑन द राईज अँड व्हॉट हार्म कॅन दे कॉज? जसं आपल्याला माहिती आहे, आपण समजा YouTubeवर, Instagramवर जेव्हा रील पाहतो, आपण पाहतो की असं रस्त्याने चाललोय आपण, सिंह येतो, त्याच्यानंतर तो थांबा म्हणतो. आपल्याला माहिती की आता एआय जनरेटेड. पण प्रॉब्लेम काय होतो, हे जे एआय जनरेटेड व्हिडिओज मोठ्या प्रमाणात सर्क्युलेट व्हायला लागले. जे कन्झर्वेशन ग्रुप्स वगैरे आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे, की याच्यामुळं काय होतं ना, की एक निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो. आता डायरेक्टली जसं ॲनिमल्सवरती ॲनिमल्स स्वतः तर नाही पाळणार आहेत. त्याच्यामुळे आपण काय होतं, की समजा असे व्हिडिओज पाहतो, मग आपण त्यांच्याबद्दलचं जे इंटरप्रिटेशन वगैरे असतं, ते चुकीचं होऊन जातं, की ही जी वाईल्डलाईफ ॲनिमल्स आहेत, ते तसे नाहीयेत. म्हणजे त्यांची जी ओरिजिनल नेचर वगैरे असेल, ते तसे नाहीयेत. मग त्या गोष्टी झाल्या, मग ओव्हर टुरिझम होऊ शकतं किंवा मग त्याच्याबरोबर मग ती जी म्हणजे की वाईल्डलाईफ जरी ॲनिमल असेल, तरी त्याला मग पाळण्याचा प्रयत्न केला जाणार. मग याच्यामध्ये मग ते होऊ शकते, की ते लीगल नाही, तरी पण केलं जाऊ शकतं. मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे त्या ॲनिमल्ससाठी इनडायरेक्ट आणि लाँग टर्ममध्ये एक प्रॉब्लेमॅटिक प्रकार आहे. त्याच्यामुळे जसं आपण डीप फेक वगैरे जे बंद केलं होतं ह्युमन्ससाठी, तसंच ॲनिमल्ससाठी सुद्धा हे बंद करायला पाहिजे किंवा एक मोठ्या प्रमाणात लिमिट केलं पाहिजे. ह्याच्याबद्दलचं हे आर्टिकल आहे. ते आपल्याला एन्व्हायर्नमेंटमध्ये कामाचं येणार आहे. त्याचबरोबर एन्व्हायर्नमेंटशी मग आपण सायन्सशी रिलेटेड कनेक्ट करून सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो मेन्समध्ये, की हाऊ एआय इम्पॅक्ट्स ॲनिमल्स किंवा एन्व्हायर्नमेंट. ह्या गोष्टी सुद्धा विचारल्या जाऊ शकतात.
सो त्यासाठी हे मेन्ससाठी GS3 मध्ये महत्वाचं आर्टिकल आहे. पुढची न्यूज काय होती की इंडिया टॅप्स अल्टरनेटिव्ह क्रूड सप्लायज ॲज कॉन्फ्लिक्ट इन वेस्ट एशिया ड्रॅग्स ऑन. जसं आपल्याला माहिती की जे इस्रायल आणि इराण आणि USA मधले यांचं जे वॉर चालू आहे त्याच्यामुळे काय झालं की स्टेट ऑफ हॉर्मोझ जो वेस्ट तो पूर्ण एरिया अफेक्ट झाला. बरं तो पूर्ण एरिया अफेक्ट झाल्यामुळे मग काय झालं, की जे क्रूड ऑइलचं जे सप्लाय होता, तिथं मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम झालाय. जे क्रूड ऑइल 60-65 पर्यंत होतं, ते आता 90-100 पर्यंत जायला लागलं. त्याच्यामुळे काय होतंय ना, की जे आपण म्हणतो, की इन्फ्लेशनसाठी म्हणा, त्याच्यामध्ये मोठा प्रॉब्लेम होतोय. त्याच्याशीच एक रिलेटेड टर्म आहे, की इम्पोर्टेड इन्फ्लेशन म्हणतात. आता इम्पोर्टेड इन्फ्लेशन म्हणजे काय आपला काही प्रॉब्लेम नाही. बाहेर किंवा जिओपॉलिटिकली ग्लोबल लेव्हलला काही इश्यू चाललेत. त्याच्यामुळं आपल्या डोमेस्टिक लेव्हलवरती इन्फ्लेशन वाढायला लागलंय. मग ही जी टर्म आहे, ही महत्त्वाची ठरते प्रीसाठी. बरोबर? मग ती गोष्ट झाली. त्याच्यानंतर मग क्रूड ऑइलचं झालं. त्याचबरोबर आपले फर्टिलायझरचं झालं. फर्टिलायझर पण आपण इम्पोर्ट करतो. त्याच्यावर इम्पॅक्ट पडणार किंवा मग जेम्स एंड ज्वेलरी जसं आपण मागच्या वेळेस पाहिलं जेम्स एंड ज्वेलरी, राईस हे जे आपण एक्सपोर्ट करतो त्याच्यावर सुद्धा परिणाम होणार. ओव्हरऑल जे झाली कंप्लीटली ट्रेड वगैरेच्या गोष्टी तिथं मोठ्या प्रमाणावर इम्पॅक्ट पडणार आहे. बरं बाकीच्या गोष्टींमध्ये जेव्हा आपण एक्सपोर्ट करतो त्याच्यामध्ये काही चॅलेंजेस आहेत, की आपण नवीन एक्सपोर्ट मार्केट्स इझिली लगेच दुसरीकडे नाही सापडू शकत. पण इम्पोर्ट मार्केट्स ज्या गोष्टी असतात इम्पोर्टेड गुड्स त्यामध्ये आपण ऑप्शन जे आहे ते शोधू शकतो. मग हाच जो आहे याच्यासाठीच इंडिया प्रयत्न करतो, की वेस्ट एशियाकडून जो आपण मेजरली जो क्रूड ऑइल घेतो, त्याला आता थोडंसं ऑप्शनल म्हणून वेस्ट आफ्रिकन कंट्रीज, अमेरिकन ऑइल, व्हेनेझुएला झालं, रशिया झालं यांच्याकडून आता आपण ऑइल मोठ्या प्रमाणात घेण्यासाठी सुरुवात करतोय. मग ह्याच्यामध्ये आपल्याला प्रीसाठी पाहण्यासारखी गोष्ट कोणती आहे? की आपण क्रूड ऑइल जे आहे ना, ते कोणाकोणाकडून घेतो? कोणत्या-कोणत्या देशांकडून घेतो? मग वेस्ट आफ्रिकामधून कोणाकडून घेतो त्या गोष्टी झाल्या. आणि त्यांची जी रँक आहे म्हणजे कोणाकडून किती पर्सेंटेज किंवा कोणाकडून सगळ्यात जास्त, कोणाकडून कमी ह्या ज्या गोष्टी आहेत, ती गोष्टी आपल्याला प्रीसाठी महत्त्वाच्या असणार आहेत. त्याचबरोबर त्या कंट्रीजकडून समजा नायजेरिया वगैरेकडून पण आपण घेतो. तर मग नायजेरियाकडून अजून कोणत्या गोष्टी आपण घेतो? बरं त्या झाल्या इम्पोर्टच्या. आपण त्यांना काय देतो? नायजेरियाबद्दल बेसिक जिओग्राफी वगैरेची गोष्ट असेल, ते आपल्याला प्रीसाठी प्रचंड महत्त्वाची असणार आहे. आणि वेस्ट एशियामध्ये हा जो कॉन्फ्लिक्ट चाललाय, तो वेस्ट एशियाचा जो पूर्ण रिजन आहे, त्या पूर्ण रिजनबद्दलची जिओग्राफी ती आपल्याला नक्की माहीत पाहिजे. कारण त्याच्यावरती डेफिनेटली प्रीमध्ये प्रश्न येणार वेस्ट एशियाच्या जिओग्राफीबद्दल. मग तिथं स्ट्रेट झालं, तिथलं डेझर्ट कोणते-कोणते आहेत, माउंटन रेंजेस कोणते आहेत. जसं आपण म्हणलं की इराणमध्ये एक डेझर्ट आहे. त्याचप्रमाणे इस्रायलमध्ये सुद्धा डेझर्ट आहे. मग ते विचारू शकतात. मग इराणमध्ये कोणती-कोणती रिव्हर आहे. इस्रायलमध्ये कोणती रिव्हर आहे, जॉर्डन रिव्हर आहे, ती ट्रान्स बाउंडरी आहे का इस्रायलमधून पास करते, ही गोष्ट झाली. मग ओशनिक बाउंडरी आहे का? ओशनिक बाउंडरी तर कोणती-कोणती आहे? मग त्याच्यानंतर मध्ये कोणते-कोणते स्टेट आहेत, इस्रायलच्या अराउंड कोणतं स्टेट वगैरे आहे का? ही गोष्ट झाली. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी त्या सगळ्या प्रीसाठी प्रचंड महत्त्वाच्या आहेत. पुढची न्यूज काय होती, की चीताज मूव्हिंग फ्रॉम कुनो टू राजस्थान शोइंग नॅचरल टेरिटोरियल बिहेवियर सेज NTCA. आता NTCA काय? नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी. आता याच्याबद्दल आपल्याला माहीत पाहिजे, की ही जी आहे, ती एक कायद्याने झालेली जी बॉडी आहे, ती कोणाच्या अंडर येते? युनियन एन्व्हायर्नमेंट मिनिस्ट्रीच्या अंडर येते. बरोबर. मग त्यांचं काय म्हणणं आहे, की आपण जे कुनो नॅशनल पार्कमध्ये आपण जी चित्ता इंट्रोड्यूस केले होते, त्यांचं जे ट्रान्सलोकेशन चाललंय किंवा ते स्वतः जे मूव्ह करतायत राजस्थानकडं, ते दिसतंय त्यांचा अर्थ काय होतो, की नॅशनल टेरिटोरियल बिहेवियर दाखवतात ती. मग ह्याच्यामध्ये काही-काही गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत प्रीसाठी. एक तर NTCA बॉडीबद्दल आपल्याला माहीत पाहिजे. ती कधी स्थापन झाली, कोणत्या ॲक्ट अंडर स्थापन झाली, ह्या सगळ्या गोष्टी माहीत पाहिजेत. त्याच्यानंतर मग चीता जे आहेत, आपल्याकडे कोणत्या चीता आहेत सध्या? आफ्रिकन चीता आहेत आपल्याकडं, आपण इंट्रोड्यूस केलेले. कारण इंडियाचे जे चीता होतं, ते 1952 मध्ये एक्सटेंड झालेत. 1952 मध्ये भारतामधले जे इंडियन चीता जे होते ते एक्सटिंक्ट झाले होते. आपण जेव्हा प्रोजेक्ट चीता इंट्रोड्यूस केलं तेव्हा आपण इराणकडून मागितले होते, की एशियाटिक चीता वगैरे आपल्याला मिळावेत. पण इराणने ती रिक्वेस्ट डिनाय केली होती. त्याच्यानंतर आपण आफ्रिकन जे कंट्रीज होते, त्यांच्याकडून आफ्रिकन चीताची जी व्हरायटी होती, ब्रीड होती ती आपण मागवली होती. मग त्या हिशोबाने आपण कोणाकडून घेतलं होतं? आपण नामिबियाकडून घेतले होते. त्याच्यानंतर आपण बोट्सवानाकडून चित्ता घेतलेत. त्याच्यानंतर आपण साऊथ आफ्रिका यांच्याकडून सुद्धा चित्ते मागवले. त्याच्यामुळं टोटल आफ्रिकेतले 3 देश आहेत ज्यांच्याकडून आपण चित्ते मागवले होते आणि ते कुठं घेतले होते आपण ते कुनू नॅशनल पार्कमध्ये ठेवले होते. ही गोष्ट आहे ती महत्त्वाची. या प्रीसाठी महत्त्वाच्या गोष्टी इथे प्रश्न बनू शकतो. मग आता आपल्याला हे माहीत पाहिजे आणि आता ह्या गोष्टी झाल्या प्रीसाठीच्या. मग यांचे सुद्धा बेसिक जिओग्राफी वगैरे ते माहीत पाहिजे. बाकीच्या बाबतीत ट्रेड रिलेशन्स आपले आणि त्यांचे कसे आहेत. जसं आपल्याला माहिती आहे की साऊथ आफ्रिका ब्रिक्सचा मेंबर आहे. मग त्याच्याबद्दल थोडे जास्त डिटेल्स आपल्याला माहीत पाहिजेत.
मग त्याच्यानंतर दुसरी गोष्ट कशी होती, की आता माहिती बद्दल क्वेशन विचारताना यू काय करते, काही-काही बिहेवियरल क्वेशन सुद्धा विचारते. मेन्सचं बिहेवियर वगैरे कसं करणार. मग अशा वेळेस चित्तांबद्दल आपल्याला जे त्यांचं बिहेवियर आहे, ते सुद्धा माहीत पाहिजे. मग नॅचरल टेरिटोरियल बिहेवियर आहे त्यांच्यामध्ये. मग बाकी कोणत्या गोष्टी ह्या सुद्धा माहीत पाहिजेत किंवा चिताबद्दल काही स्पेसिफिक असे काही एकदम डिस्टिंग्विश फीचर वगैरे असेल, त्या सुद्धा लक्षात ठेवणं आपल्याला महत्त्वाचं आहे प्रीसाठी. पुढचं काय होतं, की जसं आपल्याला माहिती आहे, काल जो फायनल झाला होता इंडिया व्हर्सेस न्यूझीलंड, त्याच्यामध्ये इंडियाने वन साइडेड विक्टरी मिळवली होती न्यूझीलंडवरती आणि त्या पद्धतीने आपण काय केलं, की तिसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकला होता. आता आपल्याला माहिती आहे, की यू-पी-एस-सी स्पोर्ट्सवरती क्वेशन विचारती. पहिल्यांदा तेव्हा विचारला होता, तर जी टेस्ट चॅम्पियनशिप चालते आपली आय-सी-सी त्याच्यावरती क्वेशन विचारला होता. त्याच्यानंतर चेस झाला, बॅडमिंटन हे सगळ्या स्पोर्ट्सवरती विचारलंय. तर मग होऊ शकतं, की आता आपण जी वर्ल्ड कप जिंकला त्याच्या क्रिकेटवरती पुन्हा एकदा यू विचारेल. तर मग आपल्याला याच्याबद्दल काही-काही फॅक्ट्स माहीत पाहिजेत, की इंडिया अशी पहिली कंट्री बनली, जी कंटिन्युअसली सलग 2दा T20 वर्ल्ड कप जिंकली. त्याच्यानंतर तिसऱ्यांदा जिंकली, तर सगळ्यात जास्त वेळा जिंकलंय. ही गोष्ट झाली. मग त्याच्यानंतर होम ग्राउंडवरती झालंय ही गोष्ट, ती जिंकलोय आपण. मग अजून काही जे डिटेल्स असतील याच्याबद्दल, की स्पेसिफिक फॅक्ट्स वगैरे, त्यासुद्धा माहीत असणं आपल्याला महत्त्वाचं आहे. ही गोष्ट प्रीसाठी विचारली जाऊ शकते. आता दुसरी गोष्ट काय आहे ती आपली, की अनाउन्समेंट करायची होती, की आपण आपली जी एम-पी-एस-सीची राज्यसेवेची जी परीक्षा आहे, पूर्व परीक्षा ती 31 मे 2026 ला हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. त्यासाठी सिसोने काय केलं होतं, एक बॅच लॉन्च केली होती, जी लाईव्ह आणि रेकॉर्डेड फॉर्ममध्ये चालणार आहे, फक्त आणि फक्त वुमन कॅन्डिडेटसाठी. ती कधी चालणार आहे? 60 दिवसांची फास्ट ट्रॅक बॅच असणार आहे 1 मार्च ते 30 एप्रिलपर्यंत. आता जेव्हा तुम्ही परत जॉइन करताल नव्याने, तेव्हा तुम्हाला ते रेकॉर्डेड सेशन भेटणार आहे प्लस मग आज जॉइन केलं तर इथून पुढचे तुमचे लाईव्ह सेशन्स सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. आणि हे जे सर्व मिळणार आहे तुम्हाला ते फक्त आणि फक्त ₹2,500 मध्ये मिळणार आहे. यामध्ये तुमचा जो पूर्ण सिलेबस असेल तो पुन्हा एकदा रिव्हिजिट तुमच्याकडून करून घेतला जाईल आणि त्याचबरोबर ते सगळं जे रिव्हिजिट केलं जाईल ते फक्त आणि फक्त पी-वाय-क्यूच्या अँगलनी केलं जाईल. म्हणजे कोणत्या पी-वाय-क्यू आले होते, कसे आले होते, मग ते रिपीट झाले होते का, या गोष्टी झाल्या. मग ह्या पी-वाय-क्यूचं बेस ठेवून आपण अजून कोणत्या पद्धतीचे प्रश्न एम-पी-एस-सी विचारू शकते, ह्या सगळ्याचा अँगल घेऊन तुमच्याकडून सगळा सिलेबस तुमचा रिव्हिजिट केला जातो. ही जी बॅच आहे, ती फक्त आणि फक्त 2,500 मध्ये मुलींना मिळणार आहे. तर जास्तीत जास्त मुलींनी ह्याचा फायदा घ्यावा आणि ही बॅच जॉइन करून तुमची एम-पी-एस-सी जी प्री आहे, ती हमखास तुम्ही काढू शकता. तर लवकरात लवकर जॉइन करा. थँक